नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयावरच आधारित प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वी देखील आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न पाहिले आहेत, परंतु त्या व्हिडिओमध्ये आपण जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ब्रिटिशांची, तर त्या ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन, ते आपलं जे स्वातंत्र्य चळवळी आहेत, तर इथपर्यंत प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते. आता या व्हिडिओमध्ये 20व्या शतकाचा आरंभ म्हणजेच 1900 सालच्या नंतरच्या ज्या घडामोडी आहेत, ते अगदी आपला भारत देश स्वतंत्र झाला किंवा 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली, तर तोपर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पार्ट 2 आहे. चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून. प्रश्न क्रमांक 1, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर दक्षिण आफ्रिका असं आहे. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिकेतून केली आहे. महात्मा गांधी हे 1893मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तर दक्षिण आफ्रिकेत देखील त्यावेळेस इंग्रजांची वसाहती होत्या आणि आपले जे भारतातील लोक होते, ते अनेक लोक विविध कामधंद्यांनिमित्त व्यापारासाठी त्या ठिकाणी वास्तव्याला होते. तर आपल्या भारतातील लोकांना तेथे देखील हे इंग्रज खूप अन्याय करत होते आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला होता आणि तेथील लोकांना, भारतीयांना न्याय मिळवून दिला होता. तर अशा प्रकारे गांधीजींनी त्यांच्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिकेमध्येच केली आणि त्यानंतर 1915मध्ये गांधीजी हे भारतात आले होते, म्हणजे भारतात त्यांचं आगमन झालं होतं. प्रश्न क्रमांक 2, 1942 साली सातारा येथे ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार कोणी स्थापन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रांतिसिंह नाना पाटील असं आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांनी 1942 साली सातारा येथे प्रतिसरकार हे स्थापन केले होते. तर मग त्यावेळेस झालं असं की दुसरं महायुद्ध चालू होतं जगात आणि इंग्रज लोक बऱ्यापैकी तिकडं व्यस्त होते आणि याचा फायदा घेऊन भारतातील बऱ्याच ठिकाणी बऱ्याच संघटनांनी ब्रिटिशांवरती हल्ले केले आणि काही ठिकाणी त्यांची सरकारे ही उडवून लावली. जसं की बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया किंवा आझमगड, तर अशा ठिकाणी ब्रिटिश अधिकारी जे होते त्यांची हकालपट्टी ही केली आणि त्या ठिकाणी प्रतिसरकारे स्थापन केली. तसंच महाराष्ट्रात देखील सातारा येथे हे जे अधिकारी होते, ब्रिटिश अधिकारी, तर त्यांची हकालपट्टी करून तेथे हे प्रतिसरकार आपल्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यावेळेस स्थापन केले होते. प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर वांची अय्यर असं आहे. वांची अय्यर हा जो क्रांतिकारक आहे, याने ॲश नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. मग ते कोठे ठार केले? तर मद्रास प्रांत जो आहे भारतातील, तर या मद्रास प्रांतात हा ॲश नावाचा ब्रिटिश अधिकारी कार्यरत होता. या ठिकाणी या ॲश अधिकाऱ्याला ठार केले आणि त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून त्या ठिकाणी स्वतःचे बलिदान दिले. कारण हे ब्रिटिश जे शासन होते, ब्रिटिश सरकार, तर हे खूप अन्यायकारक होते आणि यांच्या हाती त्यांना लागायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून स्वतःची आत्माहुती दिली आणि अशी क्रांतिकार्य भारतातील अनेक प्रांतात त्यावेळेस चालू होती. प्रश्न क्रमांक 4, वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आचार्य विनोबा भावे असं आहे. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही होते. तर हे जे ब्रिटिश अधिकारी आहेत, ब्रिटिश शासन, हे आपल्या भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असे. त्यामुळे आपली जी राष्ट्रीय सभा आहे, यांनी काय ठरवलं की युद्धविरोधी प्रचार आपण करायचा आणि यांच्याविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रह करायचा. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय की सामूहिक चळवळी न करता वैयक्तिकरित्या प्रत्येक माणसाने त्यांचे जे कायदे आहेत, त्यांचे कायदे जुमानायचे नाहीत आणि त्यांच्या कायद्यांना असं महत्त्व द्यायचं नाही, कायदे तोडायचे. तर असं राष्ट्रीय सभेने ठरवले आणि त्यामध्ये सर्वात पहिलं जो वैयक्तिक सत्याग्रह आहे तो विनोबा भावे यांनी केला होता आणि त्यानंतर जवळपास 25,000 वैयक्तिक सत्याग्रही भारतात पुढे आले आणि त्यांनी हा सत्याग्रह केला आणि अनेकांना त्यावेळेस तुरुंगवास देखील यासाठी भोगावा लागला. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता प्रस्ताव हा 1928मध्ये सादर केलेल्या नेहरू अहवालातील समाविष्ट असलेल्या प्रस्तावांपैकी एक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर भाषावार प्रांतरचना असं आहे. आता हा जो नेहरू अहवाल आहे हा 1928मध्ये सादर केला होता आणि यात अनेक प्रस्ताव त्या ठिकाणी होते. आता खाली जे 4 प्रस्ताव दिले आहेत त्यापैकी भाषावार प्रांतरचना हा प्रस्ताव त्यांपैकी एक आहे. तर मग
भारत मंत्री जो आहे त्यावेळेसचा बर्कन हेड यांनी भारतीयांवर काय टीका केली होती की भारतीय हे कधी स्वतःची राज्यघटना बनवू शकत नाहीत आणि यालाच उत्तर म्हणून सर्वपक्षीय बैठक त्यावेळेस आपल्या भारतीयांची झाली आणि त्यावेळेस त्याचे जे मंत्री होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यामुळे याला नेहरू अहवाल असं म्हटलेलं आहे. आणि या अहवालामध्ये अनेक प्रस्ताव मांडले गेले, जसं की भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती ही लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत आणि भाषावार प्रांतरचना ही करण्यात यावी, असे अनेक प्रस्ताव या अहवालामध्ये मांडले. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असत? या प्रश्नाचं योग्य उत्तर इंडिया हाऊस असं आहे. इंडिया हाऊस ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या आणि ही संस्था इंग्लंडमध्ये होती. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या देशभक्ताने त्यावेळेस ही संस्था लंडनमध्ये स्थापन केली होती. विनायक दामोदर सावरकर त्यानंतर मादाम कामा यांना देखील या ठिकाणी शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 7. भगतसिंग व राजगुरू यांनी कोणाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर लाला लजपतराय असं आहे. भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या सॉन्डर्स अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं होतं. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही जी संघटना होती जिचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे होते, या संघटनेचे सदस्य हे भगतसिंग आणि राजगुरू हे होते. पुढे जाऊन भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात त्यावेळेस बॉम्ब फेकले आणि त्यामुळे इंग्रजांनी तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी जी संघटना आहे हिच्यावर धाडसत्र हे चालू केले आणि त्यातच त्यांना या सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरे देखील मिळाले. त्यानुसार त्यांनी पुढे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना अटक केली आणि 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात या तिघांना फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 8. दीनबंधू यांच्या डॅश डॅश या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या समोर आणली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर नील दर्पण असं आहे. दीनबंधू यांचे जे नील दर्पण हे नाटक आहे तर यांच्या या नाटकामुळेच शेतकऱ्यांची ही हालाकीची स्थिती त्यांनी सर्व समाजाच्या नजरेस त्यावेळेस आणली. प्रश्न क्रमांक 9. मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू असताना 12 डिसेंबर 1930 रोजी कोणाला हौतात्म्य प्राप्त झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर बाबू गेनू असं आहे. परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन ज्यावेळेस चालू होतं मुंबईमध्ये तर तेव्हा बाबू गेनू यांना हौतात्म्य प्राप्त झाले. हौतात्म्य प्राप्त झाले म्हणजे त्यांचा त्यावेळेस त्या आंदोलनात मृत्यू झाला. तर बाबू गेनू हे एक गिरणी कामगार होते आणि या आंदोलनात ते आघाडीवर होते. मग या आंदोलनामध्ये या आंदोलकांनी काय केलं की हे जे परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने जी आहेत ही त्यांनी अडवून ठेवली आणि असाच एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला आणि पोलिसांनी त्यावेळेस बाबू गेनूंना धमकी दिली. धमकीला न घाबरता बाबू गेनू हे म्हणजे त्या ट्रकसमोर आडवे पडले, परंतु त्यांनी त्या ट्रकला पुढे जाऊ दिलं नाही आणि त्यांच्या या धमकीला न जुमानल्यामुळे या पोलिसांनी त्यांच्या अंगावरून हा ट्रक घातला आणि तेथे त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे हे हौतात्म्य प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 10. क्रिप्स योजना भारतीयांपुढे केव्हा मांडण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्च 1942 असं आहे. मार्च 1942मध्ये ही क्रिप्स योजना भारतीयांपुढे मांडण्यात आली. मग या योजनेला नाव कोणावरून पडलेलं आहे तर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्यावरून या योजनेला नाव पडलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड हे अमेरिकेच्या पक्षात होते आणि जपान त्यांच्या विरुद्ध होते आणि जपानने ज्यावेळेस त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्यावेळेस इंग्लंडवाल्यांना आपली भारताची गरज पडली आणि भारतीयांच्या सहकार्यासाठी त्यांनी भारतापुढे ही क्रिप्स योजना त्यावेळेस मांडली होती. प्रश्न क्रमांक 11. 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेने ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव हा कोठे संमत केला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर वर्धा असं आहे. महाराष्ट्रातील वर्धा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी राष्ट्रीय सभेने ही ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा हा जो ठराव आहे हा या ठिकाणी 14 जुलै 1942ला संमत केला होता. भारतीयांनी क्रिप्स योजना जेव्हा फेटाळून लावली होती त्यानंतर ही प्रखर चळवळ ब्रिटिशांविरुद्ध चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर लाला लजपतराय असं आहे.
1928 रोजी सायमन कमिशन भारतात आले आणि त्यांच्याविरुद्ध निदर्शने ही लाहोरमध्ये करण्यात आली. त्याचे नेतृत्व हे लाला लजपतराय यांनी केले. आणि मग त्यावेळेस काय झालं की हा जो सॉन्डर्स हा अधिकारी होता याने लाला लजपतराय यांच्यावर काठी हल्ले केले आणि या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय हे जखमी झाले. पुढे काही दिवसांतच लाला लजपतराय यांचा निधन देखील त्यावेळेस पुढे झालं होतं. आणि याचाच बदला म्हणून भगतसिंग आणि राजगुरू यांनी या सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून देखील ठार केलं होतं. प्रश्न क्रमांक 13. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळगाव कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर कान्हेसर असं आहे. कान्हेसर हे जे पुणे जिल्ह्यातील गाव आहे, सासवड या गावाजवळ हे स्थित आहे. तर हे कान्हेसर गाव हे नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जायचे. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890मध्ये स्थापन केली होती. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते मुंबई शाखेचे देखील अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच जून 1890 कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टीही मिळू लागली. प्रश्न क्रमांक 14. खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर खान अब्दुल गफार खान असं आहे. खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना खान अब्दुल गफार खान यांनी केली. त्यांना सरहद्द गांधी म्हणून देखील ओळखले जात होते, कारण ते गांधीजींचे कट्टर अनुयायी होते. प्रश्न क्रमांक 15. राजर्षी शाहू महाराजांबद्दल खाली 4 विधाने दिलेली आहेत. तर या विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. एक एक करून पाहूयात. तर शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. तर हे अगदी सत्य आहे. दलित लोकांच्या हातून रोटी घेऊन त्यांनी ही रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची त्यांनी पाठराखण केली. अगदी बरोबर आहे. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. हे देखील बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ड हे सत्य नाही आहे आणि त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ड होईल. मुंबईत परळ व देवनार या भागांत मराठी शाळा काढल्या. तर मग या मराठी शाळा कोणी काढल्यात? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत परळ व देवनार या भागांमध्ये या मराठी शाळा काढल्या. प्रश्न क्रमांक 16. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस असं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांशी जेव्हा त्यांचे मतभेद झाले तेव्हा ते राष्ट्रीय सभेतून बाहेर पडून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. प्रश्न क्रमांक 17. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅशमध्ये सत्याग्रह सुरू केला. मग कोणत्या वर्षी हा सत्याग्रह सुरू केला होता? तर 1930मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह सुरू केला होता. नाशिकच्या काळाराम मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश हा मिळत नव्हता, त्यासाठी हा सत्याग्रह त्यांनी केला होता. त्याचबरोबर महाड येथे देखील त्यांनी चवदार तळ्याचा हा सत्याग्रह केला होता, जेणेकरून दलितांना पाणवठे त्या ठिकाणी खुले व्हावेत. प्रश्न क्रमांक 18. 2 ऑगस्ट 1954 रोजी डॅश डॅश दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आझाद गोमंतक असं त्या दलाचं नाव आहे. 2 ऑगस्ट 1954 रोजी हा जो आझाद गोमंतक दल आहे, तर याच्या तरुणांनी या पोर्तुगीजांवर हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा जो प्रदेश आहे तो आपल्या ताब्यात करून घेतला. तर पोर्तुगीज हे जे आहेत हे भारतातील त्यांचा जो प्रदेश आहे ते सोडण्यास तयार नव्हते. भारत जेव्हा ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाला, त्याचबरोबर फ्रेंच, डच, बाकीच्या पण ज्या वसाहती होत्या भारतातील, तर ते देखील भारतातून हद्दपार झाले. परंतु पोर्तुगीज हे सहजासहजी भारतातून प्रदेश सोडत नव्हते. तर त्यासाठी असा सशस्त्र हल्ल्याचा वापर त्यांच्याविरुद्ध या आझाद गोमंतक यांनी केला. प्रश्न क्रमांक 19. डॅश डॅश हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर 17 सप्टेंबर असं आहे. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 रोजी, तर त्यावेळेस भारतात अनेक संस्थाने होती आणि ही संस्थाने हळूहळू भारतात विलीन होत गेली. परंतु काही अशी संस्थाने होती जसं की काश्मीर, हैदराबाद, तर ही संस्थाने सहजासहजी भारतात विलीन होत नव्हती. तर हैदराबाद येथील जो निजाम आहे, या निजामाचे या हैदराबादवरती वर्चस्व होते.
तर हा काही सहजासहजी आपले संस्थान भारतात विलीन करण्यास तयार नव्हता. त्यासाठी भारत सरकारने काय केले की ऑपरेशन पोलो नावाची ही जी पोलीस कारवाई आहे ही या ठिकाणी सुरू केली आणि या कारवाई अंतर्गत 17 सप्टेंबर 1948 रोजी हा हैदराबाद हे जे पूर्ण संस्थान आहे हे आपल्या भारतात विलीन करून घेतलं. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी कोणती चळवळ 1946 पासून सुरू झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं आहे. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी ही जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे ही 1946 पासून सुरू झाली. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? खूप सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर यशवंतराव चव्हाण असं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते आणि महाराष्ट्र राज्य हे 1960 साली त्या ठिकाणी निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 22, भाषावार प्रांतरचना निर्मितीच्या अभ्यासासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी JVP समिती नेमली. यात खालीलपैकी कोणते सदस्य होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या हे तीनही सदस्य या JVP समितीत होते आणि यांच्या नावाच्या इनिशियल्सवरूनच JVP समिती असं म्हटलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय सभेची उभारणी डॅश डॅशच्या तत्वावर झाली होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर धर्मनिरपेक्षता असं आहे. राष्ट्रीय सभेची उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती. राष्ट्रीय सभेमध्ये अनेक जाती आणि धर्मांचे लोक सामील झाले होते आणि त्यांचा एकमेव उद्दिष्ट हा होता की भारताला स्वातंत्र्य मिळावे. त्यासाठी अनेक स्वातंत्र्याच्या चळवळी त्यावेळेस केल्या गेल्या. राष्ट्रीय सभेची स्थापना ही 1885 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 24, भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर लॉर्ड माउंटबॅटन असं आहे. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंटबॅटन या इंग्लिश अधिकाऱ्याने केली. प्रश्न क्रमांक 25, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? प्रश्न सोपा आहे. या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सर्व 25 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढेही घेऊन येत जाणार आहे. खूप खूप धन्यवाद.